घ्यायचे ते मला काही झेपण्यासारखी नव्हती. 1 वर्षात आम्ही सोडलं ते. आणि जे साहेबांनी सांगितलं इल्लीगल काम घेऊन येऊ नका, तुम्ही आमची पत्रिका बारकाईनं बघितली की लक्षात येईल की आमची विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी होती. पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी विनंती केली, कार्यकर्ते जाऊन भेटले, सांगितलं की नाही साहेब आमचं लेझिमच असतं तरी आम्हाला अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस द्या. मग त्यानंतर मी काय मुलांना सांगितलं नव्हतं असं आमच्या ओळखीचे आहेत. नाही आता तुमच्या तोंडूनच पहिल्यांदा त्यांनी ऐकलं. हा म्हणजे यांना कुणालाही माहित नव्हतं की आम्ही क्लासमेट आहोत. नाही कुणालाच कल्पना दिली नव्हती. का तर शक्यतो कसं असतं, शेवटी एका संविधानिक पोस्टवर असलेला व्यक्ती हा कुणाचा मित्रही असू शकत नाही, याची तशी पुरेपूर जाणीव आहे, अनुभवही आहे. तर अशा गोष्टीमध्ये कुठेतरी मुलांना चुकीचं काहीतरी सांगणं असं घडू नये आपल्याकडून म्हणून ही मी कल्पना दिली नव्हती. त्यामुळे मुलं 2दा भेटली. परत कुठून तर एकाला कळालेलं की असं असं आहे होऊ शकतं, मग मला भेटले. मी हलकीशी विनंती केली, साहेबांनी हलकीशीच नाकारली. तर त्यावरून कळतं की कुठलंही इल्लीगल काम हे होणे नाही. साहेब धन्यवाद, आपण एवढं सखोल मार्गदर्शन केलं. मी शिवराज पाटील सरांना विनंती करतो, गणेश तरुण मंडळाचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी 50 वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. ठिकाणी जे आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक शिवजयंती साजरी करायचं आपल्याला हे केलं. कारण त्याच्या मागचं कारण ते होतं की इंग्रज आपल्याला एकत्र येऊन देत नव्हते आणि हे आपला समाज एकत्र यावा, आपण सगळे एकत्र यावे यासाठी त्यांनी हे उपक्रम चालू केला. आणि मागची 50 वर्ष तुम्ही हा एकत्र करत आहात, सगळे एकत्र येतात. फक्त आता या एका मंडळाचे 2 मंडळ 3 मंडळ अशी होऊ नये हीच अपेक्षा. जे आपण एकत्र यायचं आपला समाज एकत्र यायचं हे आपलं उद्दिष्ट आहे, ते कायम एकत्र ठेवा. मग हे सांगितल्याप्रमाणे तुमच्या क्लासमध्ये बाबा बायोलॉजी होतं तसंच हे करा. आम्ही एक विचार केला, ते म्हणले की एक आमचे 5-6 जण आहेत किंवा 7-8 जणांची आमची मुलं आहेत जे जवळचे होते माझ्या. ते म्हणले याच्यासाठी बाबा ठीक आहे तुम्ही बायोलॉजी घ्या, फिजिक्ससाठी बाबा या अकॅडमीमध्ये एक चांगले आहेत, मग आपण असं करून काहीतरी करू. एक तेव्हा डोक्यात विचार आला. मग तेव्हा लिगाडे पाटील कॉलेज तुम्हाला माहिती आहे, तिथे केमिस्ट्रीसाठी एक चांगले हे होते. मग त्यांना मी भेटलो, त्यांना म्हणलं की बाबा असा असा प्रॉब्लेम येतोय. तर एक 5-6 जण माझे जवळचे आहेत लोक, त्यांचं आपण काहीतरी एकत्र करून एक स्पेशल बॅच छोटीशी करायची अशा उद्देशानं आम्ही हे केलं. एक सुरुवातीला 7 मुलं होती. 7 मुलं. मग बायोलॉजीला बाबा या मॅडम आहेत माझ्या मिसेस ज्या आहेत माधवी पाटील, त्या बायोलॉजीसाठी होत्या. ते फिजिक्ससाठी केमिस्ट्रीसाठी आम्ही भोसले सर, फिजिक्ससाठी परत एक दुसऱ्या अकॅडमीमध्ये एक चांगले होते. हे असे मिळून आणि परत मॅथ्ससाठी आम्ही पुण्यावरून एक जयहाज सर म्हणून आम्ही त्यांना बोलवायला लागलो. मग अशी एक आम्ही 4 जणांची टीम केली आणि सुरुवातीला 7 जण मुलं आम्ही होते, त्याच्यावरती बॅच चालू केली. परत 7ची पुढच्या वर्षी जवळजवळ एक 25 ते 30 विद्यार्थी तिथं आमचे झाले. 30 विद्यार्थी झाल्यावर आम्ही असं ठरवलं की बाबा ठीक आहे 30ची एक बॅच करायची आणि त्यामुळे आम्ही त्याला सुपर 30 बॅच दिली की बाबा ही 30ची बॅच करून आपण त्याचा रिझल्ट आणायचा. तसं आमचं बरंच झालं. एक 30 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ एक 17 ते 18 विद्यार्थी आमचे गव्हर्नमेंट कॉलेजला सिलेक्ट झाले त्यावेळी. पुढे असं वाढत गेलं. 3-4 वर्षातच असं झालं की आम्हाला बरेच समज. तेव्हा आम्ही ठरवलं की आपण अकॅडमी करू. जवळजवळ कसं त्याच्या पुढच्या वर्षी 100 विद्यार्थी यायला लागले, रिपीटर यायला लागले. म्हणजे आजकाल तुम्ही बघताय की मेडिकल फील्ड म्हणलं किंवा आपण नीटसाठी जर म्हणलं तर लातूर किंवा राजस्थान यांचं नाव घेतलं जातं. पण आज जर आपण बघितलं की तिथली लोकही आपल्या अकॅडमीचं नाव करतात. असं आता जवळजवळ आपल्याकडं 11वी 12वी आणि रिपीटर असे पकडून जवळ 600 विद्यार्थी आपल्या अकॅडमीमध्ये आता शिकतात. 100 विद्यार्थ्यांची आपली राहायची सोय आहे, मेसची पण सोय आहे त्यांची, असं आहे. आणि लास्ट इयर जवळजवळ 24 विद्यार्थी आपले गव्हर्नमेंट मेडिकलला बसले. यावर्षी आता फर्स्ट राऊंड झाला तर जवळजवळ 20 विद्यार्थी त्याच्यामध्ये. यावर्षी आता मला वाटते सेकंड राऊंड थर्ड राऊंडमध्ये अशी मिळून एक 35 ते 40 विद्यार्थी आपली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जातात.
जातील. असं म्हणजे आपण यानुसार आपण एक अकॅडमी हे केलेलं आहे कराडमध्ये. म्हणजे तुम्हाला जे राजस्थानमध्ये किंवा लातूरमध्ये आपली मुलं जाऊन तिथे शिकण्यापेक्षा कराडमध्येच आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केला की त्या लेवलचं त्या क्वालिटीचं तुम्हाला तिथं शिक्षण मिळते की तेवढा आमचा रिझल्ट आहे, तेवढे आपण मुलं करतो. आणि मुलं तरी कुठली येतात, सगळी बऱ्यापैकी ग्रामीण भागातले आहेत. आतापर्यंत जर आमची जर हिस्ट्री काढली तर जे कोणी टॉपर आहे आता तिथं तर मसूर सारखे असतील. मसूर हे गाव म्हणजे शिराळा सारखं तुमचं गाव, मसूर असेल किंवा पाटण असेल किंवा छोट्या छोट्या गावातून आलेली ही मुलं आहेत. आणि तीच हे आहे. इव्हन आता तुमच्यामध्ये एक नियमगंड असतो की बाबा ठीक आहे डॉक्टर करायचं किंवा डॉक्टर होणार मुलगा आहे बाबा, हा ठीक आहे त्याला पहिल्यापासून बाबा तो कुठंतरी इंग्लिश मिडियमला मोठ्या शाळेत शिकलेला असेल, हे असेल किंवा बाबा आपल्या मराठी शाळेतली मुलं त्या कॉम्पिटिशनला टिकतील का, हे करतील का, असं तुमच्यामध्ये हे असतं. पण नाही, आता पण मी बघितलं आपल्या अकॅडमीमध्ये जी काही टॉपर मुलं आहेत ना ते सगळी बऱ्यापैकी मेजॉरिटी मराठी शाळेतली मुलं आहेत. तेव्हा माझी मुलगी आहे, माझ्या मुलीला पण आमच्या मिसेस म्हणत आहे की नाही आपण तिला मराठी शाळेला घालायचं. म्हणजे एक आहे तुम्ही बघितलं मोठ्या मोठ्या स्कूल आता कराडमध्ये तर भरपूर आहेत, कृष्णा असेल, पोदार असेल, हे असेल. पण ती मुलं जेव्हा आपल्या अकॅडमीमध्ये येतात तसं असंच रिझल्ट दाखवू देत नाहीत. म्हणजे आपल्या तिथलेच जे मराठी शाळेतली मुलं आहेत त्यांचा रिझल्ट चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळे तुम्ही हा न्यूनगंड काढा की बाबा खेडेगावात राहतोय किंवा आपली मुलं इथे शिकलेत म्हणून ते डॉक्टर होऊ शकत नाही, ते इंजिनियर होऊ शकत नाही. तर असे एक आम्ही एक 4 चांगले आपण शिक्षक बघून ते अकॅडमी चालू केली. म्हणजे हे 4 चाका आणि मी त्याचं स्टेअरिंग चालवतो असं आपलं हे आहे. एक तुम्ही बघितलं तर आता बरेचसे प्रोफेशन आहेत, मग वकील असतील, आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील, बरेचसे आहेत. पण त्यातलं आपण जर बघितलंय सगळ्यात जास्त एक मान किंवा एक आपण रिस्पेक्ट देतो तर याच्यामध्ये एक शिक्षक येतो आणि एक डॉक्टर येतो. शिक्षकांना आपण गुरुच म्हणतो, हे करतो. आणि डॉक्टरांकडे एक बघण्याचा दृष्टिकोनच आपला असतो. हा डॉक्टर आहे म्हणल्यानंतर एक तो जे एक त्याच्या ऑटोमॅटिकली एक आपण रिस्पेक्ट देतो. इव्हन तुम्ही जर बघितलं जुन्या बाजारात जर गाडी घ्यायला गेलं तरी डॉक्टरने वापरलेली गाडी म्हणली काय माहित नाही डॉक्टर कसे चालवतात गाडी. पण एक आपलं हे होतं की डॉक्टरकडे बघा हा तो हुशार असणार, तो हे असणार. म्हणजे हे मान जिथं मिळतो ते शिक्षक आणि डॉक्टर, इंजिनियर असेल किंवा बाकी असेल तर तेवढं हे नाही. दोन साहेब आहेत, पोलीस आहेत तर ठीक आहे, त्यांना भीतीही जास्त त्यांची वाटते असं आहे. पण जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे बघतो किंवा शिक्षक हा बाबा तर आहे, नॉलेज आहे, हुशार आहे, हे असं असतं. मग त्या ह्याच्यासाठी तेवढं हे मिळण्यासाठी एक आहे की डॉक्टर होणं हे आता खूप कॉम्पिटिटिव्ह आहे तर आहे. म्हणजे ह्याच्यासाठी जर तुम्ही आता मागच्या वर्षीचं जर बघितलं तर आपल्या टोटल एकूण नीट ही एक्झाम आपल्याला हे करावी लागते 12वी नंतर किंवा नीट एक्झाम दिल्यानंतर ती हे झाल्यानंतर मग आपण डॉक्टर एंट्रन्स एक्झाम आहे ती. तर मागच्या वर्षी जर बघितलं आपल्या टोटल भारतामध्ये साधारण एक 55,000 गव्हर्नमेंट सीट आहेत. गव्हर्नमेंट हे म्हणजे नीट क्वालिफाय झाल्यानंतर त्यातून मेरिटमधून 55,000 सीट भरल्या जातात. आणि मागच्या वर्षी या 55,000 सीटसाठी 22 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी 22 लाख पैकी 12 लाख फक्त क्वालिफाय झाले, 10 लाख मुलं क्वालिफाय झाले नाही. क्वालिफाय म्हणजे कसं आहे की नीटचे तुम्हाला काय स्ट्रक्चर आहे ते सांगतो. टोटल 720 मार्काची परीक्षा असते त्यामध्ये 360 मार्काचा बायोलॉजी हा विषय असतो, 180 मार्काचा फिजिक्स, 180 मार्काचा केमिस्ट्री असतो. तर या 720 पैकी जेव्हा तुम्हाला साधारण ते दरवर्षी थोडं पुढं मागं होत जातं, समजा 140-150 मार्क जेव्हा पडतील तेव्हा तुम्ही क्वालिफाय म्हणजे जे राऊंड होतात कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी त्या राऊंडला क्वालिफाय. जर त्यापेक्षा कमी पडले तर तुम्ही क्वालिफायच नाही, तुम्ही राऊंडमध्ये भागच घेऊ शकत नाही, तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकत नाही असा विषय असतो. तर ते क्वालिफाय म्हणजे 10 लाख विद्यार्थी क्वालिफाय नाही झाले, 22 लाख विद्यार्थी बसले त्यातले 10 लाख विद्यार्थी क्वालिफाय होत नाही. म्हणजे अशी अवस्था आहे. म्हणजे हे नीट पास होणं किंवा डॉक्टर होणं हे एक साधी पण गोष्ट नाही. म्हणजे हे मग 12 लाख क्वालिफाय झाले त्यातले फक्त 55,000 मुलांना गव्हर्नमेंटची सीट मिळणार, जिथं आपल्याला फी भरावी लागणार. नाहीतर तुम्ही बघता मग गव्हर्नमेंट आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे, सेमी गव्हर्नमेंटमध्ये थोडीशी कमी फी बसते. एक मुलींना एक चांगले आहे की तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटला जरी ऍडमिशन मिळालं तरी तुम्हाला तिथं फी माफ आहे. किंवा मुलींना चांगलं आहे. आणि आजपर्यंत माझ्या बघण्यातल्या किंवा आजपर्यंत जे काही सगळे रेकॉर्ड बघतो तर मुली स्टॉप आहेत.
मागचे 5 वर्ष आपल्या अकॅडमीची जरी काढली तर टॉपला मुलगीच आहे. मुली हा सिन्सिअरली अभ्यास करतात. मुलांचं थोडंसं दुर्लक्ष होतं कारण वय पण ते असतं ऍक्च्युली म्हणजे थोडंसं ते काही शारीरिक बदल होत असतात त्याच्यामध्ये. त्यामुळं वेगवेगळ्या किंवा कॉलेजची हवा आपण म्हणतो, कॉलेजला गेलो कॉलेजची हवा लागते, अशा गोष्टी असतात. मी पण विचार करायचो की अरे माझंही स्वतःचं उदाहरण घेतलं तर जसं की 10वी पर्यंत मला ड गटाचं विद्यार्थी म्हणायचे. म्हणजे बीजगणित भूमिती आमचं होतं 150 मार्काचं. अ ब क ड असे त्याच्यामध्ये सेपरेशन असायचं. मग ज्यांना फक्त पास होणारे असे आमचे एक सर होते बकुल सर म्हणून मॅथ्सचे, तर ते ज्यांना बाबा हे फक्त पास होणार आहेत ते बाबा अ ब गटाचे विद्यार्थी, ते सरळ सांगायचे तुम्ही फक्त अ ब क ड च्या नादाला लागायचं नाही असं. परत थोडंसं वरती क गट आणि ड गट. मला ड गटाचा विद्यार्थी म्हणजे का तू ड गट आधी सोडव, का तर तसे मला 130 140 150 पैकी असे मार्क्स असायचे त्यावेळी. पण नंतर काय झालं की 10वी पर्यंत होतो, शांत होतो, व्यवस्थित होतो, सगळं थोडा लाजरा पण होतो मी, असं होतं. आणि जसं कॉलेजला गेलो तसं थोडीशी हवा लागली कॉलेज. कसा बसा 12वी पास झालो हे मी क्लिअर सांगतो. काय होतं की मग तिथं आपण कोणाच्या संगतीत राहतोय, काय करतोय किंवा आपण किती हे करतो, थोडंसं ते वय असं असतं की आपल्यामध्ये शारीरिक बदल होत असतात, हे होतात, आपण पालकांचं ऐकत नाही, हे करत नाही. मग आणि परत जसं मी ग्रॅज्युएशनला गेलो तशी परत मॅच्युरिटी. मग तेव्हा मला कळालं की नाही बाबा हे आपण वागत होतो ते बरोबर नाही, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आपलं ध्येय दिसतं, आपल्याला काहीतरी करायची हे दिसतं. तर तिथून परत माझं पुढे झालं. मग त्याच वेळी मी विचार केला की हे बरोबर 10वीचा बोर्ड, आता बोर्ड नाही त्याला, पण 10वीचा बोर्ड 12वीचा बोर्ड बरोबर ते 16-17 वर्षाच्या दरम्यानच येते. तर हे चुकीचं आहे. त्यापेक्षा तो बोर्ड जर पुढे ठेवला असता तर बरं झालं. म्हणजे लोकांना कळतं, मुलांना मॅच्युरिटी आलेली असते की बाबा आपल्याला काहीतरी आयुष्यात करायचंय किंवा काही करायचंय. पण नंतर माझ्या लक्षात आलं की बरोबर आहे, त्याच वयात जर तुम्ही स्वतःवरती कंट्रोल करू शकला, त्याच वयात जर तुम्ही हे करू शकला तर तुम्ही पुढे आयुष्यात जाणार. तुम्ही तिथं जर भरकटत गेला तर तुम्ही नाही करू शकत. म्हणजे 10वी 12वी या वयातच तुमच्या जे चेंजेस होतात त्याच ह्याच्यात जर तुम्ही कंट्रोल करू शकला तर तुम्ही आयुष्यात कुठल्याही वेळी तुम्ही कंट्रोल करू शकता. ते एक लक्षात आलं. तर असं आहे की हे आता नीटचे तुम्हाला सांगत होतो त्याप्रमाणे जवळजवळ आपल्या इथं मुलींना एक चांगली हे आहे की बाबा सेमी गव्हर्नमेंटला जरी तुम्हाला ऍडमिशन मिळालं, म्हणजे गव्हर्नमेंटच्या 55,000 सीट असतील, त्यानंतर एक ठराविक सेमी गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये होतं, नंतर प्रायव्हेट असतं. प्रायव्हेटला जर तुम्ही गेलं तर प्रायव्हेटला किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीचे पण आपल्या सीट्स असतात. पण जर तुम्ही प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटी गेला तर तुम्हाला मेरिट पण कमी लागेल किंवा तिथे काय मॅनेजमेंट कोटा असतो, पण तिथे करोडो रुपये खर्च करावे, करोडो रुपये डोनेशन दिल्याशिवाय तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही. त्यासाठी मेजॉरिटी हे आहे की आपल्याला गव्हर्नमेंट सीट मिळावी. गव्हर्नमेंट सीटमध्ये काही तुम्हाला फी हेच होते, म्हणजे भरावी लागतच नाही. आणि गव्हर्नमेंटमधून झालेला डॉक्टर, प्रायव्हेटला कसं होतं, आता मोठमोठे डॉक्टर वगैरे असतात, त्यांची मुलं असतात, त्यांनी एवढा मोठा पसारा उभा केलेला असतो, त्यांना पुढे तो सांभाळायला त्यांची मुलं तयार करायची असतात. मग ते त्यासाठी कसं असतं की मग ते ठीक आहे मुलगा त्या लेवलचा आहे किंवा त्याचं तेवढं कॅलिबर आहे की बाबा तो डॉक्टर हे त्यांना हे नाही, फक्त त्यांचा डोलारा सांभाळण्यासाठी त्यांना द्या. असे आमची उदाहरणं पण आहेत. कराडमधले आता जवळजवळ 2 खूप मोठे डॉक्टर आहेत. एक आहे ते ऑर्थोचे म्हणजे हाडाचे डॉक्टर आहेत आणि एक आहे ते सर्जन आहेत चांगले. तर ते त्यांची मुलं आपल्याकडे होती. पण असं झालेलं की तो एकाचे तर आजी आजोबा पासून ते डॉक्टरच्या पेशावर, म्हणजे त्याचे आजी आजोबा डॉक्टर, त्याचे आई वडील डॉक्टर, दोघेही फेमस. कराडच्या मेन मार्केटमध्ये त्यांचा मोठाचा मोठा दवाखाना. मग शेवटी त्यांना त्यांची मुलं पण हे नव्हतं. मग त्यांचं एवढंच रिक्वेस्ट होती की यांना फक्त क्वालिफाय करा, यांना 150 मार्क पडवले. मग असा डॉक्टर सांगा तुम्ही मार्केटमध्ये आल्यावरती काय म्हणजे त्याची एवढी कुवतच नाही की बाबा तो डॉक्टर बनावा, फक्त आपलं हे आहे. आणि वरून काय की बाबा ते 1 कोटी 2 कोटी रुपये डोनेशन देऊन येणार, शेवटी तो फी पण तेवढीच लावणार ना. जेव्हा तो दवाखाना करणार बाबा त्याला ते 2 कोटी वसूल करायचे असतात, त्याला फी पण तशीच लागते. त्यामुळं एक आहे, मी बघितलं की एक ठीक आहे डॉक्टर होण्यासाठी हुशार लागतं ही तर गोष्ट एक वेगळी आहे, पण साहेबांनी सांगितलं तसं एक इच्छाशक्ती असणं एक खूप महत्वाचं असतं. स्ट्रॉंग इच्छाशक्ती आपल्याला पाहिजे, कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. आणि ही 2 वर्ष 11वी आणि 12वी आपण ही 2 वर्ष खूप जर कठोर परिश्रम घेतले, आपलं जर ते ध्येय ठेवलं की नाही मला डॉक्टर व्हायचंच आहे तर होतं. याच्यासाठी एक 2 उदाहरण तुम्हाला साथ देतो.
आता मागच्या वर्षी एक आमच्यातला एक विद्यार्थी होता, त्याला हिमोफिलिया म्हणजे एक रक्ताचा आजार येतो. तर त्याचं काय आहे की रक्ताच्या गुठळ्या होतात शरीरामध्ये, किंवा काही त्याचे बारीक वेन्स असतात म्हणजे नस असतात, ते फुटून रक्त शरीरात पसरतात. असा आजार असणारा एक मुलगा होता. त्याला ते अभ्यास करणं त्यात पण जमत नव्हतं, पण त्याची स्ट्रॉंग इच्छाशक्ती होती की बाबा मला डॉक्टरच व्हायचं. तर यावर्षी तो डॉक्टर झाला, क्वालिफाय झाला. त्याला पुण्यातल्या चांगल्या ऍडमिशन मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळत होतं. फक्त एक आहे की त्याला प्रॉब्लेम तो होता, त्याची ट्रीटमेंट करणे किंवा पुण्याला हे अवघड होत होतं, म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेतलं. त्याचे वडील मला वाटतं हे राहुरी कृषी विद्यापीठात एक काहीतरी क्लार्क म्हणून काम करत होते. त्यांचं बाबा कोल्हापूरला ऑफिस आहे, म्हणून त्यांनी पुण्याच्या चांगल्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत असताना कोल्हापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं. असंच एक पाटणमधले पण एक ग्रामीण डॉक्टरच कुटुंब होतं. त्यांच्या मुलगीला फिट्स आणि थोडंसं मेंटल डिस्टर्बन्स हे होतं. पण त्यांचे आई वडील तर म्हणत होते की बाबा तू डॉक्टर करू नको, पण तिला डॉक्टर व्हायचं होतं. ती खूप म्हणत की नाही मला डॉक्टरच व्हायचंय झालं. तर ते आपल्याकडे आले, आमच्याशी बोलले की बाबा असं आहे की तिला ते शक्य नाही. आम्हाला माहिती आहे की एवढं पेलणं शक्य नाही, कारण तिची ते कॅपॅसिटी नाही, तिला शारीरिक त्रास आहे तसा. पण तिची इच्छा आहे की डॉक्टर व्हावी. ठीक आहे आपण म्हणलं. इव्हन आमचं जेव्हा अकॅडमी नव्हती, एक क्लास होता, आमचे बाकी शिक्षक तिथं होते, तर ते शिक्षकही म्हणायचे नाही बाबा तुला जमणार नाही. ती मोटिवेट व्हायची, ती रडायची. आणि शेवटी मग आमच्या मॅडमकडे आली, तरी मॅडमने तिला हे देऊन नाही तो करणार. आणि त्या बेसिसवर ती मुलगी म्हणजे तिचे आई वडील डॉक्टर असून त्यांना वाटत नव्हते की त्यांची मुलगी डॉक्टर होईल किंवा तिनं होऊ नये, तिला झेपणार नाही, करणार नाही. पण तिनं ते करून दाखवलं आणि तीही गव्हर्नमेंट कॉलेजला सिलेक्ट झाली. त्यामुळे एक आहे की तुम्ही स्ट्रॉंग इच्छाशक्ती जर ठेवली, तुम्हाला जर करायचं हे असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्या आयुष्यातली फक्त 2 वर्ष तुम्हाला द्यायचे, फक्त 2 वर्ष करायचे. 2 वर्ष तुम्ही जर तेवढे कष्ट घेतले, एकदा तुम्हाला मेडिकलला ऍडमिशन मिळालं तर तुम्ही काही करू शकता. त्यासाठी पहिली गोष्ट आहे की मोबाईल, सोशल मीडिया. आता माझे मित्र संदीप सर नंतर सोशल मीडियाबद्दल बोलणार आहे. नाही काय, सोशल मीडिया तुम्ही वापरा, करा, त्याच्यावरती हे करा. फक्त कसं आहे की मग सोशल मीडियामध्ये असं काम करा की तुम्हाला जर त्याच्यात आवड असेल तर त्याच्याकडे तुम्ही फोकस करा आणि त्याच्यातून आपल्याला पैसे कसे मिळतात, त्याच्यातून आपलं करिअर कसं होईल. उगाच ते रील बघत बसलाय दिवसभर किंवा काहीतरी हे बघत बसलाय आणि टाइमपास करतोय आणि आपला पूर्ण वेळ वाईट हे करू नका. त्यामुळे जर तुम्हाला जर काही करिअर करायचं असेल तर सोशल मीडियापासून एक तुम्ही लांब राहिलं पाहिजे. की तुम्ही फोन, आमच्या ह्याच्यामध्ये हेच आहे, तेव्हा तुम्ही फोन वापरायचं नाही किंवा विद्यार्थ्यांना फोन द्यायचं नाही. आता आपल्याला बऱ्याचशा हे वाटतं की बाबा आपला मुलगा काहीतरी रील बनवतो, हे बनवतं, आई बापाला पण बरं वाटतं की बाबा भारी काय 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 काय. पण नाही, त्याच्यापासून त्याला प्रवृत्त केलं पाहिजे. सोशल मीडिया एक आहे की बाबा ते तुम्ही मोबाईल जास्तीत जास्त आम्ही हेच ठेवले की आमच्या अकॅडमीमध्ये तुम्ही मोबाईल वापरायचा नाही किंवा मुलांना मोबाईल वापरायला द्यायचं नाही. हे एक मोठं हे लागले की ज्याच्यामुळे मुलं डिस्ट्रॅक्ट होतात, बाकी होतं. दुसरं की संगत. मग आपला जेव्हा बाबा मुलगा कॉलेजला जाईल किंवा हे जाईल तर बाबा काय प्रकारची मुलं किंवा मुलांनी पण हे लक्षात ठेवलेलं पाहिजे की आपण कोणाबरोबर राहायचं. बाबा कोण अभ्यासू आहे, कोण टॉपर आहे, त्याच्याबरोबर राहिलो तर आपली प्रगती आहे. त्यामुळे एक आहे की तुम्ही 2 वर्ष फक्त जर तुम्ही डेडिकेटेडली दिली तर त्यानंतर तुम्ही निवांत हे करू शकता. तुम्हाला काही पाहिजे ते तुम्ही हे करू शकता. तुम्ही कुठेतरी नोकरी मागत बसण्यापेक्षा कुठेतरी बाबा हा दे मला 5,000ची 10,000ची नोकरी देण्यापेक्षा तुम्ही एक चांगलं डॉक्टर होऊ शकता, गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळू शकता आणि हे करू शकता. ओके, तर आता ठीक आहे. आता एक हे आहे की आपलं बक्षीस समारंभचं हे या त्यानिमित्तानं मी एक दुसरं एक अनाऊन्स करू शकतो की जे कोणी 10वीला आपल्या खानापुडे गावातून, ऍक्च्युअली खानापुडे गाव हे तुमची जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे, माझी कंपनी आहे कर्मभूमी, त्यामुळे मी खानापुड्यातच आहे असं समजा. आणि खानापुड्यातल्या ह्याच्यातून 10वीला जो कोणी विद्यार्थी पुढच्या वर्षी सगळ्यात जास्त मार्क पाडेल त्याला आमच्या कंपनीतर्फे 5,000 रुपयाचं दरवर्षी बक्षीस असणार. तर कोणाला इच्छा असेल, कोणाच्या जर स्ट्रॉंग तेवढी इच्छाशक्ती असेल की बाबा नाही मला डॉक्टर व्हायचं आहे, मी तसे त्यानं स्कोअर केला आणि जर त्याला आमच्या अकॅडमीला ऍडमिशन घ्यायची सुपर 30ला जर इच्छा असेल तर माझ्यातर्फे 25% फी मध्ये सवलत राहील आपल्या गावात. धन्यवाद तुम्हाला संधी दिली इथं येण्याची, बोलण्याची. त्याबद्दल मी मंडळाचं खूप खूप आभार आहे.
धन्यवाद शिवराज सर. आपण बक्षीस अनाऊन्स केलं त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. खरं सांगायचं तर शिवराज सरांनी स्वकर्तृत्वातून आज जी त्यांची सुपर 30 ही अकॅडमी आहे त्याचा 10 कोटीच्या वर टर्नओव्हर आहे. ते मला अभिमानानं सांगू वाटतं की हा माझा मित्र आहे. मी कराडमध्ये ज्यावेळी टाउन हॉल जो आहे त्याच्या समोर चंदूकाका सराफ म्हणून जे सराफाची पेढी आहे त्या चंदूकाकाच्या वरती तुम्ही जर बघितलं तर पूर्ण ते 3-4 फ्लोअर सरांच्याकडे आहेत आता. तसंच आता त्यांनी नवीन एक जागा घेऊन तिथेही एक मोठं. आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली की आम्ही नेहमी चर्चा करत असतो की एक चिकित्सा म्हणून मी विचारत असतो की बाबा कोण डॉक्टर सिलेक्ट झालं का यावर्षी, काय झालं पाटील साहेब यावेळी काय कसा रिझल्ट आहे. तर त्यांनी 2 कॅटेगरी सांगतात. एक आहे ते म्हणजे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर करण्यासाठी घेतलेले कष्ट. हे नेहमी आमचा चर्चेचा विषय असतो की अरे ह्या डॉक्टरला परत काय करायचं. म्हणजे दरवेळी 3 वेळा 4 वेळा रिपीट देतोय आणि शेवटी किती पाडतोय तर 150च्या वर. आणि नॉर्मल मुलगा आहे त्याचं काय चाललंय तर 560 पडले तरी मिळेना झालंय. आणि हा 180-200 पर्यंत घेऊन फी भरून प्रायव्हेट कॉलेजला MBBS होणार आहे. आणि दुसरी एक आहे ती म्हणजे गोरगरीब कुटुंबातली मुलं जे रात्रंदिवस अभ्यास करून कुठं तर 560, 570, 580 पर्यंत जात आहेत. हे 2च कॅटेगरी आहेत. मधला जो वर्ग आहे खाऊन पिऊन सुखी असलेला त्याच्यातली फार कमी मुलं MBBS होत आहेत. आणि आपण कुठं तर आज मेजॉरिटी त्या घटकात आहे मध्यम वर्ग. तर आपल्या चुका थोड्या जास्त होत आहेत. गरिबीत आपोआपच सोनं पिकतं. त्याला काही विशेष एफर्ट घ्यावे लागत नाहीत. मागची आमची पिढी गरीब होती. आमच्या पिढीत काही ना काही थोडं चांदी पिकली, सोनं पिकलं, काही ना काही पिकलं. पण आमच्या समोर आव्हान या सगळ्यांच्या समोर आज ती आहे की आपण आता मध्यम वर्गात आलोय. इथून पुढचं जी आपल्या समोर जी संकट आहेत ती फार वेगळी आणि खूपच मोठी आहेत. तर ते दरवेळी आम्ही चर्चा करतो. सर आपण सविस्तर एवढं बोललात त्याबद्दल धन्यवाद. आता सोशल मीडिया वापरू नका असं दोन्ही वक्त्यांनी सांगितलं. आता ह्याच उद्देशाने आम्ही 3रा वक्ता आणलेला. एक काउंटर पण झालाच पाहिजे की सोशल मीडिया वापरा, फक्त कुणी वापरा तेही ते सांगतील. 11वी-12वीची 2 वर्ष थोडी मागं ठेवा, नंतर वापरा. मे बी मी आता हे माझ्या तुमच्या वतीनं बोललेलं चूक असेल तर क्षमा करा. आणि तुम्ही परत करेक्ट करून सांगितलं तरी मला त्याचा हे नसेल, मी त्यातला तज्ज्ञ नाहीये. तर या विषयावर आज मार्गदर्शन करतील संदीप पांढरपट्टे सर. सर्वात प्रथम ढाणापुळे गावचे सर्व ग्रामस्थ, श्री महादेव गणेश तरुण मंडळाचे सर्व सभासद, कार्यकर्ते आणि आपल्या स्टेजवरचे सर्व माननीय सदस्य, सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद की मला इथे बोलण्याची संधी दिली. आज मी खूप एक इंटरेस्टिंग 3 स्टोरीज सांगणार आहे. स्टोरी ऐकायला कोणाला आवडतात? ओके, सगळ्यांना. आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरीज असणार. आपल्यामधल्या सामान्य लोकांच्या स्टोरी आहेत ज्या तुम्हाला एक खूप मोठं मोटिवेशन देते की डिजिटल क्रांतीमध्ये उद्योगाच्या किंवा नव्या संधी कशा शोधायच्या ते ह्या लोकांनी सांगितले. तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात की डिजिटल क्रांती म्हणजे काय. आपण पाहू शकतो की आजकाल आपण बँकेत जातो किंवा काम करतो तर ह्या सगळ्या गोष्टी सोयीस्कर झालेल्या आहेत. जसं की कोणाला पेमेंट पाठवायचं असेल तर आपण UPI करतो. आता लोक वर्क फ्रॉम होम करतात लॉकडाऊन पासून. तर हे कसं शक्य झालेलं आहे? तर हे डिजिटल क्रांतीमुळे शक्य झालेलं आहे. तर साध्या आणि सोप्या भाषेत जर विचारायचं झालं की डिजिटल क्रांती म्हणजे काय, टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर, इंटरनेट किंवा ह्या सगळ्यांचा उपयोग करून आपलं जे दैनंदिन कार्यक्रम आहे तो सोयीस्कर होणे म्हणजे डिजिटल एक क्रांती आपण म्हणू शकतो. आता यापुढे आपण बघूयात की सगळे असे 4 मेजर पार्ट आहेत ज्यामध्ये डिजिटल क्रांतीचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पडलेला आहे. सगळ्यात पहिला आहे शिक्षण. आता पाहू शकता सरांनी जसं सांगितलं की आता याआधी असं होतं की शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी गेलेलं आहे असं सगळं बोलले जायचे. मोठ्या शिक्षणासाठी मोठ्या सिटीमध्ये जावं लागतं. पण हे बॅरियर आता कमी झालेलं आहे. तुम्ही घरात बसून तुमच्या मोबाईलवर हव्या त्या विषयाबद्दल इंट्रोडक्टरी लेवल किंवा प्रायमरी लेवलची सगळी इन्फॉर्मेशन मिळवू शकता. वेगवेगळे फ्री कोर्सेस तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत.
तर हे सगळं पॉसिबल झालेलं आहे की डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे, डिजिटल क्रांतीमुळे. सेकंड जो पार्ट आहे व्यवसाय आणि रोजगार. आपण लॉकडाऊन पासून खूप सारे इंजिनियर्स वगैरे आहेत की ऐकलं आहे की घरातूनच काम करतो. हे कशामुळे शक्य झालं? इंटरनेटचा जो शिरकाव झालेला आहे आपल्या मोबाईलमध्ये, तर त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने खूप सारे तुमच्या गावातील खूप सारे असे स्किलवाले लोक असतील की जे त्यांचा व्यवसाय किंवा त्यांची इन्फॉर्मेशन किंवा त्यांचं स्किल वापरून बाहेरील लोकांना काम करून देत असतील. तर हे पॉसिबल होतं की या सर्व डिजिटल क्रांतीमुळे. त्यानंतर व्यवसायाच्या संधी खूप मोठ्या चांगल्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावामध्ये पिकणारा माल किंवा वस्तू एखाद्या मोठ्या शहरामध्ये विकण्याचं इझी केलेलं आहे, ते इंटरनेटने केलं आहे. तुम्ही खूप सारे लोक युट्यूब किंवा इंस्टाग्राम बघत असाल, खूप सारे लोक प्रोडक्ट किंवा इतर गोष्टी विकताना बघता, बरोबर? तर हे कशामुळे शक्य झालं? तर हे डिजिटल क्रांतीमुळे शक्य झालं. आणि यानंतरचा सगळ्यात मोठा जो इम्पॅक्ट झालेला आहे डिजिटल क्रांतीचा, तो म्हणजे आपल्या समाजावर, एक आपण म्हणू शकतो सोशल वर्कवर. खूप साऱ्या अशा संस्था आहेत ज्या काम करतात. जसं की आपण पाहत आहे की मुंबईमध्ये एक आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाला जो सपोर्ट मिळाला, त्या मागचं एक रिझन आहे की यामागे असणारे डिजिटल क्रांतीचा सपोर्ट. म्हणजे बघू शकता की या आंदोलनाला सपोर्ट का मिळाला? वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर त्याच्याबद्दल जागरूकता आणली गेली आणि लोकांमध्ये अवेअरनेस पसरवला गेला, लोकांना आव्हान झालं आणि लोक त्या दिशेने वाटचाल करू लागले. तर हे 4 मेन घटक आहेत ज्याच्यावर डिजिटल क्रांतीचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पडलेला आहे आणि यातून समाजामध्ये काहीतरी नवीन गोष्टी समोर येत आहेत. आता विषय आहे की मी ज्या 3 गोष्टी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेल्या, त्याच्यातली पहिली गोष्ट सांगण्याची. सगळ्यात पहिलीची गोष्ट आहे ती आहे राजेश रवानी म्हणून एक झारखंड मधला व्यक्ती होता. तुमच्या आमच्यासारखा एकदम आपल्यापेक्षाही अतिसामान्य. तो एक ट्रकवर 10 ते 12 वर्ष ड्रायव्हिंगचं काम करत होता. त्याची मिळकत जवळजवळ 8 ते 10 हजार रुपये होती. आणि लॉकडाऊन मध्ये जेव्हा तो घरी होता तेव्हा त्यानं मोबाईलचा चांगल्या पद्धतीने उपयोग करायला सुरुवात केली. त्यानं पहिला एक व्हिडिओ बनवला ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की ड्रायव्हरचं लाईफ खूप स्ट्रगल असतो. दैनंदिन जीवनामध्ये त्याचं बाहेर राहणं, खाणं, 24 तास काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याने एक व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबवर पब्लिश केलं आणि त्याला पहिल्याच व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. यामध्ये झालं असं की समाजामध्ये लोकांना एका ड्रायव्हरची व्यथा काय असते हेच माहीत नसतं. तुम्हाला माहित आहे की अपरात्री वगैरे त्यांना प्रवास करावा लागतो, खाण्यापिण्यासाठी स्वतःच जेवण बनवून खावं लागतं. ह्या सगळा स्ट्रगल त्यानं सोशल मीडियावर, युट्यूबवर त्यानं मांडला आणि ह्याचं झालं असं की रातोरात त्याला लोकांनी प्रसिद्धी दिली. विषय असा झाला की त्यांचा जो स्ट्रगल होता तो प्रामाणिक होता आणि जेन्युइन होता, त्यामुळे लोकांनी त्याला लगेच कनेक्ट केला आणि त्या माणसाचे 3 वर्षामध्ये त्याने स्वतः झारखंड सारख्या एका राज्यामध्ये स्वतःच 2 करोडचं घर उभं केलं. एक ट्रक ड्रायव्हरनं 2 करोडचं घर उभं केलं, हे फक्त सोशल मीडियाच्या ताकदीमुळे. तर ह्या पद्धतीने तुम्ही समजू शकता की कुठलाही व्यवसाय असतो, जर त्यात तुम्ही तुमची खडतर मेहनत दाखवली, तुमचे प्रोडक्ट किंवा तुमचे सर्व्हिसेस दाखवले, तर ते लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळू शकते आणि याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट तुमच्या व्यवसायावर इम्पॅक्ट पडतो आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळते. एक मजेशीर गोष्ट अशी सांगतो, ह्या ड्रायव्हरने स्वतः एक 4 व्हीलर घेतलेली आहे आणि ड्रायव्हरने स्वतःची 4 व्हीलर चालवायला एक ड्रायव्हर ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता. ह्या पद्धतीने सोशल मीडियाचा उपयोग करून कोणताही व्यवसाय तुम्ही जगाच्या पातळीवर कुठेही पसरवू शकता. ह्यानंतरची जी सेकंड स्टोरी आहे ती महिलांसाठी खूप इन्स्पिरेशन असणार आहे. लॉकडाऊन मध्ये एक नातू आपल्या गावी आलेला. त्यांना आजीला विचारलं, आजी काहीतरी खास जेवण करून खायला घाल मला. आता तुम्हाला माहिती आहे की आपण म्हणतो की आजीच्या हातचं किंवा जुन्या लोकांच्या हाताला जेवणाची काय तर वेगळीच चव असते. आजीने त्याला गावाकडचं ऑथेंटिक असं जेवण बनवून खायला दिलं आणि त्याला ते जेवण खूप आवडलं. मग त्यानं काय केलं, आजी तू कसं बनवलं ते सांग. आजीचं सेम होतं, मिक्सर वगैरे काय वापरत नव्हती, पाटा खलबत्ता वगैरे वापरून ती मसाले करायचे, त्यातनं जेवण करायचे.
त्याने सहज म्हणून आजीचा ठेचा बनवण्याचा व्हिडिओ बनवला आणि युट्यूबवर पब्लिश केला. आणि तो व्हिडिओ लोकांनी खूप पाहिला. कारण कसं आहे, तुम्हाला माहित आहे की शहरातील लोकांना बऱ्याचपैकी ज्या जुन्या गावाकडच्या पद्धती आहेत ते माहिती नाहीये. त्यांना रेडीमेड आणून खायची सवय आहे. लोकांनी त्या पद्धतीचा ठेचा करून पाहिला, लोकांना आवडला आणि लोकांनी त्याला खूप चांगलं अप्रिशिएट केलं. अशा पद्धतीने त्या व्हिडिओला व्ह्यूज आले. मग आजी आता लॉकडाऊन मध्ये रिकामाच वेळ आहे, नातू व्हिडिओ काढायचा, आजी रोज एक नवीन पदार्थ बनवून सोशल मीडियावर टाकायची. आज ती आजी महिन्याला सेम पद्धतीचं काम करून डेली एखाद दुसरी पदार्थ बनवून दाखवून महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपये कमवत आहे. या आजीचं नाव जो आहे सुमन दामने म्हणून ह्या आजीचं नाव आहे. आज ती म्हातारी आपण आजी म्हणू शकतो आपण त्यांना. आज त्या आजीच्या जवळजवळ वेगवेगळ्या पाककलेच्या स्पर्धांमध्ये जज म्हणून त्यांना बोलवलं जातं. वेगवेगळे ब्रँड, मसाल्यांचे ब्रँड आजीला देणग्या देतात की तुमच्या व्हिडिओमध्ये आमचे मसाले वापरलेत म्हणून सांगा. जवळजवळ 30 ते 40 हजार रुपयाचे देणग्या देतात. म्हणजे विचार करू शकता की ह्यातून किती मोठा व्यवसाय बनू शकतो. याच्या पुढे जाऊन त्यांनी अजून एक गोष्ट केली. आता लोकांनी रेसिपीज पाहिल्या, लॉकडाऊन उठला, लोकजण व्यवसायाला लागले, आपल्या कामाला लागले, लोकांकडे वेळ नाहीये. लोकांनी काय केलं, आजी तुमची रेसिपी छान आहे, आमच्याकडे वेळ नाहीये, तुमचे मसाले आम्हाला पाठवून द्या. नातवानं अजून एक युक्ती केली. त्याने आजीने बनवलेले मसाल्याची प्रोडक्शन फॅक्टरी काढली आणि तेच मसाले त्याच लोकांना विकले आणि त्यातून एक नवीन व्यवसाय उभा केला. म्हणजे बघू शकता की किती चांगल्या पद्धतीने एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा किंवा डिजिटल क्रांतीचा उपयोग करून लोक पैसे कमवत आहेत. कारण आपण हे सर्व काही करतो हे पैसे कमवण्यासाठीच करतो आणि हे इतके चांगले मार्ग आहेत. यामध्ये तुम्हाला प्रसिद्धीही मिळते आणि पैसेही मिळतात. ठीक आहे. यानंतरच सगळ्यात म्हणजे लहान मुलांमध्ये तर सगळ्यात ओळखीचा विषय आहे हॉटेल भाग्यश्री. किती लोकांना माहिती आहे? ओके, यायला लागते. विचार करा की एक हॉटेल जे पत्र्याचं शेड मध्ये होतं, आज त्या हॉटेलच्या बाई हजारो लोक वेटिंग मध्ये थांबतात. हे कशामुळे शक्य झालं? हे डिजिटल क्रांतीमुळे जे पेनिट्रेशन झालेलं आहे समाजामध्ये त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे. त्या व्यक्तीचे जवळजवळ 1,500 व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहेत. म्हणजे विचार करू शकता 5 वर्ष दररोज तो व्हिडिओ टाकतो. यातून आपल्याला दिसतं की जसं सरांनी मगाशी सांगितलं की सातत्य पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. मग तो व्यवसाय असो किंवा तुमचं शिक्षण असो, तुमच्याकडे सातत्य हवं जेणेकरून तुम्हाला यश मिळू शकतं. आता ह्यामध्ये विचार करू शकता की जवळजवळ 500 व्हिडिओ टाकेपर्यंत म्हणजे जवळजवळ 2 वर्ष हॉटेल भाग्यश्रीला कोणीही ओळखत नव्हतं. आणि ह्या 2 वर्षानंतर जेव्हा त्यांचा एक व्हिडिओ नाद करते का जेव्हा व्हायरल गेला, त्यानंतर आज त्यांना एक सेलिब्रिटीचं रूप आलेलं आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही ह्या डिजिटल मार्केटिंगमध्ये किंवा डिजिटल युगामध्ये आपल्या स्किलचा किंवा नॉलेजचा उपयोग करून तुम्ही आपल्या समाजामध्ये किंवा स्वतःमध्ये एक क्रांती घडवून आणू शकता. यापुढे एक छोटीशी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आपल्या जवळच आहे कोल्हापूर. कोल्हापुरी चप्पल किती लोक वापरतात किंवा माहिती आहे? बरोबर. कोल्हापुरी चप्पल मिळते 300 रुपयापासून सुरुवात होते ते 2 ते 3 हजार पर्यंत. इटलीची एक प्राडा म्हणून कंपनी आहे जे फक्त सेलिब्रिटी आणि हिरो हिरोईनसाठीच कपडे बनवते. त्या कंपनीच्या डिझायनरने कोल्हापूरच्या चप्पलची डिझाईन कॉपी केली आणि तिकडे एक नवीन चप्पल लॉन्च केली. आणि इमॅजिन करा की ती चप्पल कितीला विकली गेली असेल? हजार नाही, 2 नाही, 10,000 नाही, तब्बल 1.5 ते 2.5 लाखाला ती चप्पल विकायला सुरुवात केली. जेव्हा ही गोष्ट कोल्हापूरच्या लोकांना कळाली तेव्हा एक पूर्ण सोशल मीडियावर एक आंदोलन उभं राहिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जी चप्पल तुमच्या नावाने विकताय ती अक्सलमध्ये आमची कोल्हापुरी चप्पल आहे. मग तिकडचं एक विश्वस्त मंडळ आला आणि त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं की हो आम्ही तुमची डिझाईन कॉपी केलेली. हे कळलं आपल्या लोकांना कारण की डिजिटल प्लॅटफॉर्मवर ह्या गोष्टी होत होत्या. म्हणजे विचार करा जी चप्पल आपण 300 रुपयाला विकत होतो तीच बाहेरची परदेशातील लोक तीच चप्पल 1.5 ते 2 लाखाला विकतायत. यामध्ये आपल्यात काही अजून हुशार विद्यार्थी होते किंवा लोक होते, त्यांनी सेम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेबसाईट तयार केली आणि आपल्या तेच 300 रुपयाचे चप्पल 50-60 हजारला डिस्काउंटेड रेटमध्ये परदेशात विकायला सुरुवात केली. म्हणजे संधीचं सोनं काय करायचं हे आपल्या लोकांकडनं शिकलंच पाहिजे. पण ह्याच गोष्टी एक सांगायचं महत्व हेच होतं की हा जो डिजिटल क्रांती आजकाल घडलेली आहे त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यामध्ये
करणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला मी 3 स्टेपचे फॉर्मॅट सांगणार आहे. तो तुम्ही आजपासून जरी इम्प्लिमेंट केला तर एका वर्षामध्ये तुम्ही सुद्धा नेक्स्ट टाइम कुठल्या तरी एका मोठ्या किंवा ह्या व्यासपीठावर एक सेलिब्रिटी म्हणून बोला. चालेल? आवडेल सगळ्यांना? ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आवडणारे एक स्किल किंवा तुम्हाला जमणारी एखादी चांगली गोष्ट शोधून काढायची आहे. आणि यामध्ये महिलांनाही मी आग्रह करेन की तुम्ही यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता. तुमचा व्यवसाय असो किंवा तुमच्याकडे कोणतीही चांगली कला असो, इव्हन शिवणकामापासून किंवा सर्व गोष्टी तुम्ही यामध्ये सांगू शकता. तुम्हाला एखादं एक चांगली कला शोधून घ्यायची आहे ज्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात आणि त्याच्यावर पहिली गोष्ट 100 दिवस दररोज एक व्हिडिओ बनवणं अपेक्षित आहे. एक कला शोधायची आहे. दुसरी स्टेप त्याच्यावर 100 दिवस निरंतर एक व्हिडिओ बनवायचे आहेत आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूब ह्या 3 प्लॅटफॉर्मवर हे व्हिडिओ पब्लिश करायचे आहेत. हे व्हिडिओ कसे एडिटिंग, चांगलं लाइटिंग आहे, बॅकग्राऊंड आहे हे बघण्याची गरज नाही. हे व्हिडिओ तुम्हाला शूट करून त्याच्यावर अपलोड करायचे. यामध्ये काय प्रॉब्लेम येत असतील तर इथे सगळे जे छोटी मुलं बसले त्यांना विचारा. हे तुम्हाला एक काही छोटीशी खाऊची अमाऊंट घेऊन तुम्हाला ते शिकवून देतील. जमेल ना रे? हा, हे व्हिडिओ तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, कारण की आम्ही मार्केटिंग करतो डिजिटल प्लॅटफॉर्मवर. जर तुम्ही 100 दिवस कंटिन्युअस जर व्हिडिओ जर तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर टाकले तर फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगलचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला एखाद दुसरी व्हिडिओसाठी आम्ही तुम्हाला व्हायरल करू, कारण त्यांनाही कंटेंट बनवणाऱ्या लोकांची आवश्यकता असते. जर तुम्ही 100 दिवस निरंतर हे प्रयोग केले तर तुमचा एखाद ते दुसरा व्हिडिओ यातून व्हायरल जाईल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी यातून एक ॲडव्हान्टेज मिळेल. त्याचा ॲडव्हान्टेज कसा मिळू शकतो? एक सिंपल उदाहरण देतो. कोणताही व्यवसाय तुम्ही घ्या, तुम्ही या ठिकाणी तो व्यवसाय करता, त्याची इन्फॉर्मेशन टाकाल, एक तर तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, म्हणजे तुमच्या दुकानात येणाऱ्या लोकांचा वाव वाढेल. त्यानंतर बाहेरूनही तुम्हाला डिमांड वाढेल. बरोबर? याच्या पुढे जाऊन फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब जे तुम्ही रील्स स्वाईप करता, जेव्हा तुम्ही व्ह्यूज करता त्याला, ज्यानं रील किंवा व्हिडिओ बनवलेला आहे त्याला पैसे मिळतात. 1000 व्ह्यूजच्या मागे ॲटलिस्ट त्याला 20 ते 25 रुपये सहज मिळतात. जेवढे जास्त व्ह्यूज तेवढे जास्त पैसे. म्हणजे एक तर तुमच्या व्यवसायाला बेनिफिट होते, दुसरं तुम्हाला प्रसिद्धी मिळते आणि तिसरं त्यातनं तुम्हाला इन्कमही चालू होते. म्हणजे बघू शकता की ज्या एजमध्ये आपण रिटायर होतो त्या एजमध्ये आजीबाईंनी स्वतःचं युट्यूब चॅनल चालू केलं आणि महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपये कमवतात. त्यातनं अजून एक व्यवसाय सुरू केला मसाल्यांचा. मग हे करणं आपल्याला पॉसिबल आहे का? तर आहे. त्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे तुम्हाला एखादं स्किल शोधावं लागेल, त्याच्यावर निरंतर 100 व्हिडिओ तुम्हाला पब्लिश करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आपोआप पुढच्या गोष्टी काम करता करता समजून जातील की पुढची दिशा काय असणार आहे. तर ह्या गोष्टींवर तुम्ही सुरुवात करा आणि जे डिजिटल युग आहे त्याचा तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी आणि स्वतःचं आयुष्य म्हणतो ना की एक नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी उपयोगात आणा. धन्यवाद. धन्यवाद संदीप सर. मला सांगायला खरंच अभिमान वाटतो की खूप कमी वयात संदीप सरांनी आज ते जगभरातील वेगवेगळ्या कंपन्यांचं मार्केटिंग महाराष्ट्रात बसून करतात. ह्या डिजिटल क्रांतीचा फायदा घेऊन आज त्यांच्या कंपनीमध्ये 20च्या वर लोक कामं करतात. आज त्यांचा टर्नओव्हर करोडो रुपयांचा आहे आणि हे आज TCच्या आत आहेत. वयात त्यांचं अजून 20 सुद्धा वय झालेलं नाही. फक्त त्यांनी एक निर्णय घेतला तरुण वयातच की मला व्यवसायातच यायचं आहे आणि डिजिटल व्यवसाय. ते कंटेंट क्रिएट करतात, वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट डिझाईन, त्याचा कंटेंट डिझाईन, त्यांच्यासाठी व्हिडिओज बनवणं. फक्त ह्याच्यातून एकच शिकवण आपण घ्यायची की रील्सचा उपयोग स्वतःचं एंटरटेनमेंट करून घेण्यासाठी न वापरता आपण रील बनवून इतरांच्या कामाला कसं येऊ हे जर बघितलं तर तो व्यवसाय बनू शकतो, ज्याच्यामध्ये आपलं आयुष्य दोन्ही पद्धत म्हणजे ही दुधारी तलवार आहे, कशी वापरायची ते आपण ठरवू शकतो. धन्यवाद संदीप सर. तर मी आता आशुतोष जाधव यांना विनंती करतो की त्यांनी PI विक्रम पाटील साहेब यांचा सत्कार करावा. आमच्या मंडळाचा अतिशय प्रामाणिकपणे
स्त्रींची सेवा करणारा, खूप वेळ देणारा कार्यकर्ता आशुतोष. तसंच मी तोहिद नदाब यांना विनंती करतो की त्यांनी शिवराज सरांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे श्री धनाजी मोरे यांनी संदीप पांढरपट्टे सरांचा सत्कार करावा. मी विक्रम पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी पहिले 8 ते 10 जे सर्टिफिकेट आहेत ते दिल्यानंतर कृपया हे करावं. मी सौ रोहिणी अभिजित मोरे यांना विनंती करतो की त्यांनी पोलीस पाटील मॅडमचा सत्कार करावा. आणि यानंतर आपण विद्यार्थी गौरव आणि सत्कार समारंभाची सुरुवात करणार आहोत. तर पहिला सत्कार असेल कुमार अभिनव अधिक मोरे यांनी इयत्ता 7वी मध्ये विविध परीक्षांमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. तसंच NMS स्कॉलरशिप साहेब याचा पाटील साहेब तर ह्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार आम्ही देतोय. ह्याचा हस्ताक्षर सर बघितलं ना तुम्ही, अगदी टायपिंग केल्यासारखं असतं. दुसरी गोष्ट याचा वर्षभर डिजिटल हटत नाही गावातून. विविध स्पर्धामध्ये वर्षभर याचा डिजिटल गावामध्ये असतो. त्यानंतर कुमारी श्रेया शरद पाटील यावर्षी MBBS मध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल तिचा सत्कार आम्ही मंडळाच्या मार्फत करत आहोत. खरं तर आमच्या ग्रामीण भागातील एवढ्या छोट्या गावाला अभिमानाची गोष्ट आहे की एक तरुणी MBBSची फ्री शीट एवढ्या ग्रामीण भागातून अचीव करते. तर आमच्या गावचा अभिमान कुमारी श्रेया शरद पाटील. आता आपण काल घेतलेल्या भाषण स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय. कुमारी सई अनिकेत गायकवाड लहान गट प्रथम क्रमांक. कुमारी चैतन्य प्रवीण पाटील द्वितीय क्रमांक लहान गट, प्रथम क्रमांक विभागून होता. कुमारी कुमारी चैतन्य प्रवीण पाटील. कुमारी शिवन्या सचिन निकम द्वितीय क्रमांक. कुमारी आराध्या काटकर तृतीय क्रमांक. कुमारी आरोही शिवाजी खोत. कुमार देवराज सागर पाटील.
आता मोठ्या गटातील भाषण स्पर्धेचे हे देतोय. कुमारी वेदांती शरद खोत, पहिला प्रथम क्रमांक. कुमारी नेत्राली सुनील पाटील, द्वितीय क्रमांक. कुमारी अनुष्का रोहित मोरे, तृतीय क्रमांक. स्वरा महेश फारणे, उत्तेजनार्थ. कुमार शौर्यम सागर मोरे, उत्तेजनार्थ. द चित्रकला स्पर्धेतील ईश्वरी संग्राम पाटील, लहान गट, प्रथम क्रमांक. जान्हवी उमित मोरे, लहान गट, द्वितीय क्रमांक. तर यांची चित्र दिव्या अमोल मोरे, तृतीय क्रमांक. कुमारी रेवा अभिजित मोरे, उत्तेजनार्थ. कुमारी स्वामिनी भाऊसू मोरे, उत्तेजनार्थ. संचिता रोहित मोरे, मोठा गट, प्रथम क्रमांक. रिया अमोल मोरे, द्वितीय क्रमांक. स्वरा महेश फारणे, तृतीय क्रमांक. कुमार समर्थ शिवाजी जाधव, तृतीय क्रमांक. कुमार केदार प्रकाश फारणे, तृतीय क्रमांक. कुमार चैतन्य संतोष मोरे, उत्तेजनार्थ. कुमार आदित्य क्रांतिकुमार पाटील. कुमार अल्पाज दिलावर नदा.
कुमार रितेश अधिक मोरे इयत्ता 7वी मध्ये गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात 6व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल सिद्धेश ज्ञानदेव पाटील इयत्ता 10वी मध्ये ठाणापुडे गावातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कुमार आदेश अविनाश काशीद कुमार अवधूत तानाजी पाटील कुमार रितेश सर्जेराव जाधव संस्कृती संभाजी जाधव. कृपया शिवराज सर्व संदीप सरांनाही मी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. कुमारी अनुष्का आनंदराव पाटील शिवराज सरांच्या हस्ते व संदीप सरांच्या हस्तेही कुमारी संचिता भाऊ सोमोरे API विक्रम पाटील साहेबांना आज मिरवणुका असल्यामुळं आणि प्रचंड कामाचा ताण असल्यामुळं ते आता आपल्यातून निरोप घेत आहेत तरी त्यांना त्यांचे विशेष आभार. तसंच आपण वेळात वेळ काढून एवढं आजचं बिझी शेड्यूल व एवढा आजचा तसा विसर्जनाचा दिवस मुख्य दिवस त्यातही आपण एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. मंडळ आपल्या आभारी. कुमार समीक्षा गणपती जाधव कुमार आदित्य संभाजी जाधव हे सर्व 10वी मध्ये विशेष. कुमार ऋग्वेद शिवाजी जाधव कुमार वेदांत संदीप पाटील कुमार वेदांत संदीप पाटील यांनी स्कॉलरशिपमध्ये तालुक्यात 2रा क्रमांक मिळवल्याबद्दल व जिल्ह्यात 10वा क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात येत आहे. कुमारी संचिता रोहित मोरे यांनी सारथी शिष्यवृत्ती प्राप्त केल्याबद्दल त्यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे. कुमार श्रेयस राहुल पाटील NMMS शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल त्यांनाही सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येते. कुमारी स्वामिनी भाऊसो मोरे इयत्ता 3री मध्ये गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत व समृद्धी परीक्षेत जिल्ह्यात 2ऱ्या क्रमांकाने यश प्राप्त केल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात येत आहे. कुमार शौर्यम सागर मोरे स्टेट लेवल ॲबॅकस कॉम्पिटिशन मध्ये 3य क्रमांक मिळवल्याबद्दल सन्मानपत्र देऊन त्याचाही सत्कार करण्यात येत आहे. कुमार श्रेयस राहुल पाटील सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल त्याचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे. कुमार सारस मिलिंद पाटील सारथी शिष्यवृत्ती. GR रफिक नदाब बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात 7वा क्रमांक मिळवल्याबद्दल तिचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येतो. कुमारी आदिती नानासो पाटील इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात क्रमांक पटकावल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात येत आहे. कुमार केदार प्रकाश फारणे सारथी शिष्यवृत्ती प्राप्त केल्याबद्दल त्याचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येत आहे.
कुमारी अंतरा विकास मोरे हिचाही सत्कार करण्यात येत आहे. कुमार श्रीमान बजरंग पाटील सारथी शिष्यवृत्ती प्राप्त केल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात येत आहे. कुमार ऋषिकेश अमोल पाटील यांनी सीईटी परीक्षेमध्ये 99% गुण मिळवून उत्तम यश मिळवल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात येत आहे. कुमार विक्रांत विठ्ठल जाधव कुमार संग्राम बाबा समोरे आता एक विशेष असा आपण एक सत्कार करतो यानंतर मी ज्याचं नाव घेतल्यानंतर तुम्हा सर्वांनाही आनंद होईल. कुमार बरकत रमजान नदाब श्री सेवा पुरस्कार आमच्या गणपतीची सकाळी सकाळी लवकर येऊन जी सगळी पूजा अर्चा तो बरकत करत असतो. त्याचप्रमाणे भैरवनाथ मंदिरात देखील आजही आता तो गणपती जवळच असेल. कुमार रेणू तानाजी मोरे इयत्ता 2री BDS परीक्षेत तालुक्यात 2रा क्रमांक मिळवल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात येत आहे. कुमारी अनुष्का रोहित मोरे 800 मीटर रनिंग पहिला क्रमांक तालुक्यामध्ये. कुमारी अनुष्का रोहित मोरे. कुमार पृथ्वीराज सचिन पाटील अद्विका संदीप महापुरे तालुकास्तरीय 2य क्रमांक मिळवल्याबद्दल तिलाही सन्मानपत्र देतो. साराह आरिफ तांबोळी प्रणाली सुहास साळुंके स्वराज सूर्यकांत पाटील अनन्या अभिनव पवार रेवा अभिजित मोरे वेदांत संदीप पाटील वेदांत संदीप पाटील रुद्र प्रशांत पाटील सई अनिकेत गायकवाड कार्तिक संदीप महापुरे मंथन स्कॉलरशिप केंद्रात 10वा क्रमांक पटकावल्याबद्दल त्याचंही सन्मानपत्र देऊन सत्कार करत आहोत. खरं तर मंडळाच्या वतीनं असे सत्कार आयोजित करावे किंवा एखादी स्पर्धा घ्यावी ह्या गोष्टीसाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. तर एखादं मंडळ विचार करतं की हेच पैसे आपण कुठल्या तर दुसऱ्या एका कारणाला लावले तर बऱ्यापैकी सर्वांचंच मनोरंजन होऊ शकतं. सर्वजण आपण गावामध्ये एक प्रकारचं
वेगळं वातावरण निर्माण करू शकतो, आपण काही ना काही एक हवा निर्माण करू शकतो असं म्हणून. पण आमच्या मंडळाने विचार केला की ह्या मुलांच्या तोंडावरचं हसू हेच आमच्यासाठी एक वेगळी ऊर्जा देणारा घटक आहे की ह्या मुलांनी कुठं तर आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे की आपण स्टेजवर जाऊन एक सत्कार स्वीकारलेला आहे, जो आम्ही लहान असताना कुठं तर आम्हाला एक कौतुकाची थाप मिळाली असती तर अजून ऊर्जेने आम्ही पुढे जाऊ शकलो असतो. तर तीच गोष्ट ह्या मुलांच्या नशिबी यावी, या मुलांना तो आनंद मिळावा आणि त्या मुलांच्या आयुष्यात काही ना काही बदल घडावा, हाच मंडळाच्या सर्व सदस्यांचा या पाठीमागचा उद्देश होता. तुम्ही सर्वांनी एवढ्या शांतपणे, आजचे प्रमुख पाहुणे श्री विक्रम पाटील साहेब यांना यायला उशीर झाला तरी कोणीही त्याच्यामध्ये तसूबरी ह्या उत्साहात कुठं कमी पडली नाही. तसेच आजचे दुसरे प्रमुख पाहुणे श्री शिवराज पाटील यांनी वेळात वेळ काढून, खरं तर ते आता परत साताऱ्याच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत, तर एवढा वेळ देऊन ते आले. त्याचप्रमाणे संदीप पांढरपट्टे सर हे खरं तर मिनिटावर चार्ज करतात, आम्ही त्यांची काही बिलं भरलेली आहेत, तर त्यांनी कधी नव्हे ते आज आम्हाला फ्री त्यांचा मिनिट दिलेला आहे. म्हणजे त्यांच्याकडून एखादी व्हिडिओ बनवून घ्यायची किंवा एखादं प्रोडक्टसाठीची ॲड बनवून घ्यायची तर त्यांनी मिनिट सांगतात आम्हाला की टोटल वर्कावर साहेब एवढा होणार आहे, एवढं मिनिटाचं बिल. तर त्यांनी एक सेवाभावी वृत्तीनं की ग्रामीण भागातील लोकांना काही ना काही डिजिटल युगात कसं पुढे जाता येईल आणि कसं तुम्ही 11वी 12वी झाल्यानंतर 12वी बऱ्याच वेळा सगळ्यांना यश मिळेल असं नाही, कारण की 1% विद्यार्थ्यांच्या नशिबी ते यश आहे. तर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसरा मार्ग कुठला ना कुठला चांगला निवडता यावा आणि अशा प्रकारचे लाखो मार्ग आहेत हे दाखवणं हा आमचा उद्देश होता. त्यासाठी आम्ही आजचा कार्यक्रम आणि त्याचे प्रमुख पाहुणे ज्यावेळी निर्णय घ्यायचा होता तर त्यावेळी या 3 लोकांची निवड करण्यामागं कारण ते होतं की एक दाखवतील की अतिउच्च विद्यार्थी जो MBBS ला जातो, दुसरे दाखवतील की एक विद्यार्थी जो BA करून MPSC करून शासकीय सेवेत जातो आणि त्याचं वजन काय असतं मग, आणि तिसरं की एक लीन राहून शांत राहून जगाच्या कोपऱ्यात कुठं तर एका खोलीत बसून करोडो रुपये कमवले जाऊ शकतात. त्याच्यासाठी कोणताही फॅक्टरी लागत नाही, त्याच्यासाठी कोणतंही अधिकचं असं भांडवल लागत नाही, कमीत कमी भांडवलात कसा व्यवसाय सुरू होऊ शकतो असं तिसरं उदाहरण आम्हाला संदीप सरांच्या उदाहरणातून समोर आणायचं होतं. तर तुम्ही सर्व आलात. मंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच सर्व सदस्यांच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.